नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, बघा किती मस्तपैकी मोहर निघायला लागलेला आहे. आणि आपण ह्या मोहराची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. आपण ही केशर आंब्याची बाग केलेली आहे. सर्व पूर्ण झाडांना मोहर निघतोय. आणि ह्या मोहराची काळजी रस शोषक किडी, भुरी, करपा, डावणी याच्यापासून संरक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. याला जर रस शोषक किडीने जर इजा केली, रस वळला, तर हा मोहर वाळून जात असतो. आणि मग आपण म्हणतो ह्याला करपा आला का काय, तर तसं नसतं शेतकरी मित्रांनो. याला रस वाढला की मोहर वाळून जात असतो. त्याच्यासाठी आपण आता ही पहिलीच फवारणी हार्ड फवारणी आहे. याच्यात आपण आडमायर घेतलं आहे. प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम आणि त्याच्यासोबत 35% रिडोमिल घेतलेलं आहे. प्रति लिटर पाण्याला 1.5 ग्रॅम आणि याच्यातच आपण क्वांटाप प्रति लिटर पाण्याला 1 मिली आणि याच्यातच 50 लिटर पाण्यासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन जीवाणू करप्यासाठी घेतलेला आहे. आणि त्याच्यात पुन्हा आपण स्टिकर पण टाकलेलं आहे. शेवरचं 30 मिली 100 लिटर पाण्याला. खूप असा मोहर आलेला आहे. आणि याला आपण याचं संगोपन करणं किंवा याला किडी किंवा भुरी करपा न येऊ देणे हे महत्त्वाचं आहे. याच्यानंतर आपल्याला काही दिवस जैविक औषधं घ्यावी लागतील, कारण आपल्याला मधमाशी याच्यावर फिरणं महत्त्वाचं असतं परागीभवनासाठी. आणि माशी येण्यासाठी आपण पोत्याला गुळाचं पाणी लावून एकरी 4-5 ठिकाणी ठेवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सगळ्या लोकांना सांगा. आता ही मोहराची काळजी घ्या आणि मोहर किडी रोगापासून सांभाळा. आता आपण स्प्रे चालू केलेला आहे, खूप छान असा. जर तुम्हाला काही विचारायचं असेल मला, तर माझा नंबर आहे 96 24 25 38 73. थँक्यू.